मंगेश सर, तुम्ही मुळात पत्रकारितेच्या क्षेत्रातले आहात आणि तुम्ही पत्रकारिता केली, अनेक वर्ष केली, वेगवेगळ्या वाहिन्यांवर तुम्ही काम केलेलं आहे. पण ते सोडून पूर्ण वेळ आपण सामाजिक काम करावं आणि ह्याकडे तुम्ही कसे वळलात? नक्कीच मला सांगायला निश्चितच आवडेल की जेव्हा 2005 साली मी मुंबईमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी आणि करिअर करण्यासाठी आलो, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की गावाकडून मी ज्या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून येतो, तिथल्या काही पेशंट्स लोकांनी देखील मला संपर्क केला की आम्हाला अशा अशा पद्धतीनं मोठ्या मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे आहेत आणि महागडे उपचार आहेत. आणि त्यावेळी त्या सगळ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अगदी मुंबईत पोचल्यानंतर राहण्याची व्यवस्था देखील नव्हती. आणि त्यावेळी त्यांना महागडे उपचार मोफत किंवा सवलतीच्या दरात करून देणं असेल, रुग्णांची संत गाडगेबाबा धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था करणं असेल, हे सगळं पत्रकारिता करत असताना देखील मी करत होतो. आणि 2017 साली जेव्हा काही गोष्टी करिअरच्या अनुषंगानं घ्यायचा माझ्यासमोर एक प्रश्न होता, त्यावेळी मी विचार केला की 12 वर्ष पत्रकारितेचं करिअर केल्यानंतर, करिअर केल्यानंतर तिथं मी ब्रेक दिला आणि पूर्ण वेळ आरोग्यसेवेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. आज वैद्यकीय मदत कक्षाला जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जवळपास या 4 वर्षांमध्ये 16,000 रुग्णांच्या सर्जरीज मोफत किंवा सवलतीच्या दरात करून देण्यात वैद्यकीय मदत कक्षाला आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनला यश आलं आहे. मला वाटतं की आज पाठीमागे वळून पाहताना नक्कीच अभिमान वाटतो की मी घेतलेला निर्णय योग्य होता आणि या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून समाजातील जे गरजू गोरगरीब रुग्ण आहेत त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळतंय. डॉक्टर भोर सरांसारखे सहकारी आहेत आणि अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आरोग्याचा महायज्ञ आपण सुरू केला आहे. मंगेश सर, जसं आता डॉक्टर भोर यांनी सांगितलं की सुरुवातीला पेशंट पॉझिटिव्ह आला की हॉस्पिटलमध्ये पाठवायचं आणि मध्ये अनेक असे महिने गेले होते की हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं हे खूप जिकरीचं काम झालं होतं आणि अशा अनेक रुग्णांना तुम्ही मदत केलेली आहे. तर ते अनुभव काय सांगाल त्याविषयी? नक्कीच. जेव्हा दुसरी सेकंड वेव्ह आली होती, साधारणतः एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा असेल, मार्चचा शेवटचा आठवडा, आम्ही वैद्यकीय मदत कक्षाची आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे एक हेल्पलाईन नंबर जारी केला होता आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमच्या प्रत्येकाचे 15 आमची वैद्यकीय सहायकांची टीम होती, प्रत्येकाचे फोन खणखणत होते. रोज किमान 250 ते 300 कॉल यायचे आणि बहुतांशी लोकांचं एकच म्हणणं असायचं की आम्हाला बेड हवा आहे. त्या काळात अशी परिस्थिती होती, मुंबई असो, ठाणे असो किंवा पुणे असो किंवा महाराष्ट्रातील विविध भागातून फोन यायचे आणि त्यावेळी आमच्यासमोर एक खूप मोठं आव्हान होतं. त्यावेळी आम्ही संबंधित डॉक्टर्स असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांच्याशी समन्वय साधून संबंधित रुग्णांना ICU बेड उपलब्ध करून देणं असेल, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करून देणं असेल, संबंधित रुग्णांना रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स उपलब्ध करून देणं असेल. कारण आपल्याला ठाऊक असेल की रेमडेसिवीर इंजेक्शनचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा त्या काळात झाला होता आणि सर्व रेमडेसिवीर इंजेक्शन्स हे कलेक्टर साहेबांच्या संबंधित जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांच्या मार्फतच वितरित केले जात होते आणि त्यावेळी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून संबंधित रुग्णाला ते रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून देणं असेल. गंभीर जे रुग्ण कोविडमध्ये होतात त्यांना टोसिझुमॅब नावाचं एक इंजेक्शन दिलं जात होतं, ते इंजेक्शन्स उपलब्ध करून देणं असेल. आणि त्यानंतरच्या काळात या सेकंड वेव्हमध्ये म्युकोरमायकोसिसचं पण प्रमाण वाढल्याचं आपल्याला निदर्शनास आलं होतं. म्युकोरमायकोसिसचे पेशंट देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. अशा वेळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये संबंधित रुग्णांशी कोऑर्डिनेशन करणं, संबंधित हॉस्पिटलला रुग्ण पाठवणं. म्युकोरमायकोसिसच्या वेळी एका रुग्णाला कमीत कमी 60 ते 80 इंजेक्शन्स घ्यावे लागायचे. ते इंजेक्शन्स देखील महागडी असायची. त्यावेळी देखील त्याचं कोऑर्डिनेशन करणं, संबंधित रुग्णांना ते इंजेक्शन्स मिळवून देणं, आधी सर्व प्रकारची कामं म्हणजे बेड, रुग्णाला संबंधित रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करून देण्यापासून ते रेमडेसिवीरचं इंजेक्शन उपलब्ध करून देण्यापर्यंतची सर्व कामं, सर्व जबाबदारी ही वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण पार पाडत होतो. नक्कीच सर. तर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची जी संकल्पना आहे ती तुम्ही आधी प्रथम मांडली आणि ती आता राबवताय, तर त्याविषयी? नक्कीच. जेव्हा 2014 साली तत्कालीन सेना भाजपचं सरकार आलं, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांकडे मी पाठपुरावा केला होता की मुख्यमंत्री सहायता निधी, त्यावेळी स्वतंत्र एक कक्ष अस्तित्वात होता, मात्र त्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जे गरजू गंभीर आजारी रुग्ण आहेत त्यांना 25,000 रुपयापर्यंतच निधी दिला जात होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या ही गोष्ट मी नजरेस आणून दिली आणि सातत्यानं त्यांच्याकडे सलग 4 ते 5 महिने पाठपुरावा केला आणि त्यांना हा विषय पटवून दिला की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा स्वतंत्रपणे करणं का गरजेचं आहे आणि या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून जे गरजू रुग्ण आहेत गंभीर आजारांना, जसं कॅन्सर असेल, ब्रेन ट्यूमर असेल, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट
लहान मुलांच्या गंभीर सर्जरीज, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आदी सर्जरींना अगदी 9 लाख 10 लाखांपासून ते 20-25 लाखांपर्यंत खर्च येतो. अशा वेळी अगदी मध्यमवर्गीय जो रुग्ण आहे तो पण त्याच्यासमोरही यक्ष प्रश्न उभा राहतो की एवढे पैसे कशा पद्धतीने उपलब्ध करायचे. आणि त्यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची निर्मितीची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यांनी त्याला संमती देखील दिली आणि 25,000ची जी मर्यादा होती अगोदर 2014च्या अगोदर, तर ती खर्चाची मर्यादा देखील संबंधित रुग्णांना अगदी 1 लाख 2 लाख आणि महत्तम 3 लक्ष रुपयांपर्यंत द्यायला सुरुवात झाली. आणि त्यावेळीच्या म्हणजे पाठीमागच्या सेना भाजपच्या सरकार काळामध्ये 56,000 रुग्णांना 526 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती आणि त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना त्याचा फायदा देखील झाला होता. तर या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जी मी संकल्पना मांडली होती ती अतिशय यशस्वी झाली आणि सध्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू गरीब रुग्णांना फायदा होतो, निधी मिळतोय. मंगेश सर, महाआरोग्य शिबिर ही एक संकल्पना आहे आणि अनेक महाआरोग्य शिबिरं तुम्ही घेतलेली आहेत. तर त्या शिबिरांविषयी काय सांगाल की कशा पद्धतीची शिबिरं असतात, ही कुठे भरतात? नक्की. आपण थोड्या वेळापूर्वी जी चर्चा केली तर वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत आरोग्य शिबिरे घेतो, सर्व रोग निदान आरोग्य शिबिरे घेतो. या माध्यमातून प्राथमिक तपासणी ही सर्व नागरिकांची केली जाते. या तपासणीमध्ये म्हणजे ECG असेल, अगदी त्या ठिकाणी डायबिटीजचे चेकअप असेल, मोतीबिंदू आहे का नाही हे तपासण्यासाठी वेगवेगळ्या मशीन्स असतील त्या आपण या आरोग्य शिबिरांमध्ये उपलब्ध करून देतो. मोफत चष्म्यांचं वाटप करतो. त्याचबरोबर जनरल OPD देखील आपण मोठ्या प्रमाणात ठेवतो. त्या माध्यमातून कॅन्सर असेल किंवा विशेषतः महिलांचे कॅन्सर असतील, त्याचबरोबर किडनी विकार असेल, मूत्रविकार असेल किंवा ज्या पद्धतीनं लोकांना जे त्रास आहेत त्या सगळ्या रोगांच्या अनुषंगाने सर्व रोग निदान आपण आयोजित करतो. आतापर्यंत गेल्या 4 वर्षांमध्ये 100हून अधिक महाआरोग्य शिबिरांचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सांगायला आनंद होतो की 5 लाखापेक्षा नागरिकांची प्राथमिक आरोग्य आपण तपासणी त्यांची केली आहे. आणि फक्त आरोग्य शिबिर घेऊन आपण थांबत नाही, तर आरोग्य शिबिरानंतर खऱ्या अर्थाने वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी वाढते. आपण संबंधित जे रुग्ण शिबिरामध्ये येऊन गेले त्यांचा डेटा मेंटेन करतो. संबंधित रुग्णांना नंतर फोन कॉल करून विचारपूस केली जाते की तुम्ही शिबिराचा लाभ घेतला, डॉक्टरांनी तुम्हाला काही सजेशन दिलंय का. आणि अशा पद्धतीने फॉलोअप घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शिबिरामध्ये प्राथमिक तपासणी केल्यानंतर शेकडो लोकांना, कोणाला मोतीबिंदूची सर्जरी आवश्यक सांगितली असते, कोणाला ECG मध्ये प्रॉब्लेम सांगितलेला असतो, त्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करण्याची आवश्यकता असते, कोणाला अन्य विकार असतात, कॅन्सर विकार असतात किंवा कोणत्याही पद्धतीच्या मोतीबिंदूच्या सर्जरी आवश्यकता असतात. त्यावेळी संबंधित रुग्णांना आपण जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत किंवा राज्य शासनाची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजना, विविध अशा पद्धतीने ट्रस्ट आहेत, या सगळ्याच्या माध्यमातून कोऑर्डिनेशन करून संबंधित रुग्णावर सर्जरी अगदी प्रथमतः मोफत किंवा मोफत अगर झालीच नाही तर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. आणि या सगळ्या शिबिरांच्या माध्यमातून फक्त प्राथमिक आरोग्य तपासणी करून आपण थांबत नाही, तर पुढे त्यांच्या सर्जरीज होण्यासाठी देखील प्रयत्न करतो. आणि याच सगळ्या शिबिरांच्या माध्यमातून जवळपास 4,000 पेक्षा अधिक सर्जरीज आपण गेल्या 4 वर्षांमध्ये केलेल्या आहेत. मंगेश सर, तुमचा अनुभव काय आहे? माझाही थोडाफार असाच अनुभव होता, परंतु माझे आई बाबा वयोवृद्ध आहेत, त्याच्यामुळे ते गावी असतात सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे. इथे मी माझी पत्नी आणि 2 लहान मुलांसोबत राहतो. आणि मला जी पहिल्या वेव्हमध्ये भीती वाटत होती, पहिल्या वेव्हमध्ये सुदैवानं मला कोरोना झाला नाही, पण दुसऱ्या वेव्हमध्ये मला कोरोना झाला. माझा CT स्कोअर पण जास्त होता आणि माझ्यामुळं माझ्या पत्नीला पण झाला. आणि घरी 2 लहान मुलं होती आणि मग त्यांना शेवटी शेजारच्यांनी पहिल्या 2 दिवस सांभाळलं. नंतर मग मी हॉस्पिटलाइज झालो होतो, मी ॲडमिट होतो, पत्नी होम क्वारंटाईन होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मला नक्कीच सांगायचं आहे की घरच्यांचा पाठिंबा खूप आवश्यक आहे. कोरोना योद्धा म्हणून जरी आम्ही समाजामध्ये काम करत असलो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी फक्त आपण बाहेर असतो, मात्र आपली घरी काळजी घेणारी जी व्यक्ती असेल, आपले आईबाबा असतील, आपली पत्नी असेल किंबहुना जे घरचे सदस्य असतील, त्या सगळ्यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते जसं बोर सरांना आहे तसं मला देखील खूप मोठा घरच्याचा पाठिंबा आहे, प्रोत्साहन आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करता येतं आणि वेळ देता येतो. मंगेश सर,
तुम्ही जे खूप महागड्या ज्या सर्जरीज असतात, उदाहरणार्थ हृदयाची शस्त्रक्रिया आहे, कॉक्लिअर इम्प्लांट आहे, किंवा कॅन्सरची जी शस्त्रक्रिया असते किंवा कॅन्सरचे जे उपचार असतात ते देखील खूप महाग असतात, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट काही रुग्णांना गरजेचं असतं, तर अशा सगळ्या रुग्णांना तो खर्च परवडण्यासारखा नसतो, तर आपल्याकडे काय योजना आहेत किंवा कशा पद्धतीने हे रुग्ण कमी खर्चामध्ये ह्या सर्जरीज करू शकतात? नक्कीच आज सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना ही माहिती द्यायला मला आवडेल की महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा भारत सरकारच्या अनेक वेगवेगळ्या योजना आहेत. विशेषतः महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जीवनदायी योजना आहे, ज्याच्यामध्ये 1100 वेगवेगळ्या आजारांवर 1.5 लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया मोफत होतात. केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना आहे. महाराष्ट्रामध्ये जे चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत, धर्मादाय अंतर्गत नोंदणी झालेले, अशा रुग्णालयांमध्ये 10% खाटा या निर्धन रुग्णांच्यासाठी राखीव असतात. तसंच 10% खाटा या ज्या मध्यमवर्गीय जी सगळी जनता आहे त्यांच्यासाठी 50% सवलतीच्या दरात उपलब्ध असतात. समाजामध्ये काम करत असताना वेगवेगळे ट्रस्ट आहेत, जसं टाटा ट्रस्ट असेल, कारो ट्रस्ट असेल, लहान मुलांच्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य करणारं चाइल्ड हेल्थ फाउंडेशन असेल, अशा वेगवेगळ्या ट्रस्ट आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत. मात्र आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना या योजना माहिती नाही आहेत. आणि त्यामुळे आपण जसं म्हणालात तसं की या महागड्या सर्जरीचा जेव्हा विषय येतो, उदाहरणार्थ ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांटला 9-10 लाख रुपयांचा खर्च आहे, लिव्हर ट्रान्सप्लांटचा 20-21 लाखाचा खर्च आहे, कॉक्लिअर इम्प्लांट हे देखील महागडी सर्जरीज आहे, लहान मुलांच्या हृदयाच्या होल असलेल्या शस्त्रक्रिया देखील महाग आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तमाम प्रेक्षकांना मला आवाहन करायचं की या ज्या योजना आहेत, या योजना महात्मा फुले योजनेची वेबसाईट देखील आहे. त्याचबरोबर धर्मादाय रुग्णालयांचे आपलं वेबसाईट आहे. आणि या सगळ्या उपर जेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं प्रश्न उभा राहील की आपल्या परिसरातील नातेवाईकांतील किंवा अगदी कोणी गरजू रुग्ण आपल्या संपर्कात असेल, त्यावेळी आपण वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधा. आपण वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळं कोऑर्डिनेशन करतो आणि संबंधित जो गरजू रुग्ण आहे त्याच्यावर या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून संबंधित रुग्णाची शस्त्रक्रिया मोफत किंवा सवलतीच्या दरात करून देण्यासाठी प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असेल, प्रधानमंत्री सहायता निधी असेल, समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या चॅरिटेबल संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपण मदत मिळवून देतो. आणि अशा सर्वांच्या सहकार्यातून आपण संबंधित रुग्णाला जी काही त्याच्यावर आवश्यक सर्जरी आहे ती करून देण्याचा प्रयत्न करतो. एकच मिनिट अजून ह्याच्यामध्ये एक ॲडिशन मला सांगायचं आहे की ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये नो कॅश काउंटर हॉस्पिटल तयार केलेलं आहे, फक्त हृदयरोग रुग्णांच्यासाठी. मग तुमचं राशन कार्ड पांढरं असू द्या, केशरी असू द्या किंवा पिवळं असू द्या, म्हणजे मलबार हिलमध्ये उच्चभ्रू वस्तीत राहणारा कोणी नागरिक असू द्या किंवा अगदी झोपडपट्टीमध्ये राहणारा, चाळीमध्ये राहणारा कोणी गरीब नागरिक असू द्या, सर्वांच्यासाठी जर आपल्याकडे राशन कार्ड असेल आणि आधार कार्ड असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये एक स्वतंत्र विभाग केलेला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने, धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर. या हार्ट केअर सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या हृदयरोग शस्त्रक्रिया जसे की अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ECG किंवा ज्या ज्या आवश्यक हृदयाच्या संबंधित सर्जरीज त्या टोटल फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि ठाणे महानगरपालिका ही मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिली महानगरपालिका झाली आहे की राज्यामध्ये नो कॅश काउंटर हॉस्पिटल या महापालिकेच्या माध्यमातून फक्त हृदयरोग शस्त्रक्रिया ज्यांच्या आवश्यक आहेत त्यांच्यासाठी सुरुवात झाली आहे. शारीरिक कष्ट खूप लावतात दोघेही मान्यवर आणि बौद्धिक कष्ट पण आहे. पण एखादी सामाजिक संस्था चालवत असताना किंवा समाजसेवा करत असताना आर्थिक बाजू फार महत्वाची असते आणि निधी उभी करायची असते. ही निधी कशा पद्धतीनं उभी करतात सर? धन्यवाद. मंगेश सर, तुम्ही काय सांगाल की निधीची गरज असते? आता तुम्ही दोघेही खरं तर सेवाभावी वृत्तीने काम करताय, शारीरिक कष्ट आहेत, पण आर्थिक जिथे गणित आहे ते कसं जमवता? नक्कीच मला सांगायला आवडेल की महाराष्ट्र शासनामध्ये विद्यमान नगरविकास मंत्री असलेले एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आर्थिक सहकार्यानं डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचं काम राज्यात सुरू आहे. या सगळ्या आरोग्य शिबिरांचा खर्चाची आर्थिक बाजू सर्व ते उचलतात. आणि याच श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या ट्रस्टच्या माध्यमातून जे गरजू रुग्ण आहेत त्यांना थेट अर्थसहाय्य देखील केलं जातं. समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडतात, जसं आपण गेल्या वर्षी आठवलं असेल, महाडमध्ये एक तारीख इमारत नावाची इमारत कोसळली होती आणि सुदैवानं 2 लहान बालकं त्याच्यामध्ये वाचली होती. त्या दोन्ही मुलांची जबाबदारी देखील श्रीकांत शिंदे फाउंडेशनने घेतली. 10-10 लक्ष
लक्ष रुपये त्यांना आपण एफडी केली आणि त्यांना पाचगणी येथील शिक्षणाची व्यवस्था केली. काल परवा पोलादपूर येथे जेव्हा दुर्घटना घडली, साक्षी दाभेकर नावाची एक मुलगी होती 8वी मध्ये शिकणारी, तिने 2 महिन्यांच्या बाळाला वाचवलं, पण त्या बाळाला वाचवताना त्या बिचारीचा पाय पूर्णतः उजवा पाय तिचा त्या ठिकाणी निकामी झाला. त्या पायावर शस्त्रक्रिया केएम रुग्णालयामध्ये करण्यात आली. त्यावेळी देखील तिच्या उपचाराचा खर्च श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून उचलला गेला. 5 लाख रुपये तिला थेट आर्थिक मदत देखील करण्यात आली. असे अनेक वेगवेगळे उदाहरणे. अनेक पत्रकारांना देखील, जे मृत पत्रकार होते ठाणे शहर जिल्ह्यातले, सामनाचे एक पत्रकार होते संभाजीनगरचे, पुण्याचे एक पत्रकार होते पांडुरंग रायकर, त्यांना देखील श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं कोणाला 5 लाख रुपये, कोणाला 1 लाख रुपये अशा पद्धतीची मदत वितरित करण्यात आली आहे. आणि यापुढील काळात देखील हा जो आरोग्याचा महायज्ञ आहे आणि ही जी मदत आहे ती यापुढील काळात देखील वितरित केली जाईल. खरं तर बरेच जण असतात की ज्यांना काहीतरी काम करण्याची इच्छा असते, पण मार्ग त्यांना माहिती नसतो की नक्की कशा पद्धतीने मी काम करावं हे माहिती नसतं. त्यासाठी वैद्यकीय मदत मार्गदर्शक नावाचं एक पुस्तक तुम्ही काढलेलं आहे आणि ह्या पुस्तकाविषयी सांगा, त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची माहिती आहे याविषयी देखील सांगा. नक्कीच. मला सर्वांना सांगायला आवडेल, ज्यांना ज्यांना आरोग्य चळवळीमध्ये काम करायचं आहे किंबहुना समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतो असं समजून जी काही मदत आपल्याला करायची आहे आरोग्य क्षेत्रात विशेषतः, अशांसाठी वैद्यकीय मदत मार्गदर्शक हा ग्रंथ आम्ही तयार केलेला आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जे खासदार आहेत सन्माननीय, आणि मी स्वतः मंगेश चिवटे, आम्ही या ग्रंथा आणि सर्व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे वैद्यकीय सहाय्यक 15 जणांच्या आम्ही टीमने हा ग्रंथ साकारला आहे. जवळपास 1.5 वर्ष लागले हा ग्रंथ साकारायला. या ग्रंथामध्ये सर्व राज्यातील ब्लड बँका, राज्यातील सर्व महात्मा फुले योजनेचे हॉस्पिटल, राज्यातले सर्व चॅरिटेबल हॉस्पिटल, राज्यातले सर्व अनाथाश्रम, राज्यातले सर्व वृद्धाश्रम, कोणकोणत्या चॅरिटेबल संस्था आर्थिक मदत करतात, कोणकोणत्या आजारांवर मदत करतात, औषधं कोणत्या दुकानांमध्ये सवलतीच्या दरात मिळतात, कोणत्या ट्रस्टकडून औषधं मोफत देखील मिळतात, त्या ट्रस्टची माहिती, आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा फॉर्म कसा भरावा, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा फॉर्म कसा भरावा, सिद्धिविनायक ट्रस्टचा फॉर्म कसा भरावा, अशा पद्धतीची सर्व इत्थंभूत माहिती या ग्रंथामध्ये आहे. थोडक्यात एक एन्सायक्लोपीडिया करण्याचा प्रयत्न आरोग्य क्षेत्राच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी केलेला आहे. हा ग्रंथ गुगलच्या प्ले स्टोअरवर जे वैद्यकीय मदत ॲप्लिकेशन जर आपण टाईप केलं तर गुगलच्या प्ले स्टोअरवर देखील PDF स्वरूपात उपलब्ध आहे. आणि मेडिकल हेल्प सेल किंवा www.srikantshindefoundation.org नावाची वेबसाईट आहे, त्यावर देखील हा वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथ उपलब्ध आहे. ज्यांना आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, गरजू रुग्णांना न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांना मदत करायची आहे, त्यांनी आवर्जून हा ग्रंथ वाचावा असं एक नम्र आवाहन या निमित्ताने मी आपल्याला करतो. त्या काळात डॉक्टर्सना देखील खरं तर तुम्हालाही एक टेन्शन येत असेल की तुम्ही जेव्हा होम क्वारंटाईन सांगता आणि तुमच्या औषधांवर त्यांना थांबायला सांगता, रिस्की असते. मंगेश सर, तुम्ही काय सांगाल, एखादा अनुभव? नक्कीच. मला एक 2 वर्षापूर्वीची घटना आठवते. आमचे वैद्यकीय मदत कक्षाचे मार्गदर्शक श्रीकांत दादा शिंदे यांनी आम्हाला फोन केला. ते विमानानं जात होते मला वाटतं दिल्लीला, आणि त्यांना एका रुग्णाचा फोन आला होता, एका ताईंचा, की त्यांच्या मुलाला किडनी ट्रान्सप्लांटचे शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. त्यांनी मला फक्त नंबर पाठवला. त्या अहिरे नावाच्या 9 वर्षाच्या मुलासाठी आम्ही रुग्णासाठी प्रचंड मेहनत घेतली. वर्गणी गोळा करून अगदी त्यांच्या चाळीमध्ये ते पैसे जमवत होते. 8 लाख रुपयांचा खर्च होता. कोकलाबेन हॉस्पिटलमध्ये आम्ही तिथल्या संबंधित प्रशासनाशी संपर्क केला. चॅरिटीमध्ये ते ऑपरेशन्स करून दिलं. 4 लाख रुपये वाचवले. मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लाख रुपये मिळून दिले. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडूनही त्याला आर्थिक मदत केली. आणि तो मुलगा जेव्हा 9 वर्षाचा बरा झाला आणि तो गुलाबाचं फूल घेऊन आणि मिठाई घेऊन जेव्हा आमच्या कार्यालयामध्ये भेटायला आला, तेव्हा एकदम मन भरून आलं. आणि त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. त्या मुलाचा जीव वाचला होता आणि अतिशय कमी खर्चामध्ये ती शस्त्रक्रिया पार पाडली होती. त्यावेळी एकदम मनाला खूप बरं वाटलं होतं. आणि असे अनुभव रोज येतात. रोज आमच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयात एखादा मिठाईचा बॉक्स येतो, एखादा आभारपत्र येतं, आणि संबंधित जो लाभार्थी रुग्ण आहे तो आभार मानायला येतो, तेव्हा खरोखरच हे काम करत असल्याचं समाधान मिळतं. मंगेश सर, तुम्ही काय सांगाल जाता जाता अगदी थोडक्यात आमच्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल? सर्व दर्शकांना एकच आव्हान या निमित्तानं करू इच्छितो की सर्व शासनाचे नियम आहेत ते आपण सर्वांनी पाळले पाहिजेत.
आणि कोविड होऊ नये याच्यासाठी दक्षता घेतली पाहिजेत आणि त्यानुसारच काल जे मुख्यमंत्री महोदय म्हणाले की डॉक्टरांमध्ये आपण देव पाहिला पाहिजे, त्या अर्थानं जे आरोग्य चळवळीमध्ये काम करतायत, गरजू रुग्णांसाठी काम करतायत, त्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मला आवाहन करायचं की आपण म्हणजे सर्वसामान्य नागरिक डॉक्टरांमध्ये देव पाहतात, अगदी त्याचप्रमाणे आपण सर्वसामान्य गरजू रुग्णांमध्ये आपण देव पाहिला पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे, हेच आवाहन या निमित्तानं करू इच्छितो.